नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल शिव हे वर्ड यूज करून आपण खूप सिंपल अशी रांगोळी, झटपट रांगोळी आपण काढणार आहोत. आधी मी प्लेटच्या साहाय्याने गोल आखून घेतला आहे. मग आपण आता त्यामध्ये काळा रंग भरणार आहोत. खूप सोप्या रीतीने काढत आहोत आपण आणि पण खूपच सुरेख दिसते ही रांगोळी. पहा तर आपण आता त्यामध्ये काळा रंग रांगोळी टूल्सच्या साहाय्याने भरूया. एखाद्या चाळणीने किंवा हातानेही भरू शकता आपण. पहा तर मग आपण असं काळा रंग पूर्णपणे हा भरून घेणार आहोत. दिसायलाही खूप सुरेख वाटते आणि 2 ते 3 मिनिटामध्ये कंप्लीट होणारी ही रांगोळी आहे. एकदम झटपट अशी. जरूर काढा महाशिवरात्रीला अशी झटपट रांगोळी. खास स्पेशल महाशिवरात्रीसाठी ही रांगोळी काढलेली आहे मी. ज्यांना रांगोळी येत नाही त्याही लोकांना काढता येईल, इतकी सोपी रांगोळी आहे आपली. पेन्सिलच्या साहाय्याने मी शिव असं लिहून घेत आहे. आपण बेलपत्रही काढणार आहोत. ऑरेंज रंगाने आपण शिव असे हे वर्ड्स लिहत आहोत रांगोळीच्या साहाय्याने. चला तर आपल्या आता हे शिव शब्द लिहून झालेले आहेत. तर आपण गोलाकार गोलाकार जो काढलेला आहे त्याला आपण पिवळ्या रंगाने टिपके काढून घेणार आहोत आणि बेलपत्र पण काढणार आहोत. 3 जागी आपण मध्यभागी आणि साईडला, दोन्ही साईडला आपण. चला तर मग आता आपली रांगोळी 1 ते 2 मिनिटामध्ये पूर्ण कंप्लीट होणार आहे. खूप झटपट रांगोळी आहे ही. आता आपला शिव काढून झालेला आहे आणि काळा रंग भरून झालेला आहे. तर आपण बेलपत्र काढूयात. पोपटी रंगाचे मी अशा प्रकारे 2 टिपके देणार आहे. त्याच्या खाली 1 टिपका देते आहे. मोठा टिपका देणार आहे, वरच्या साईडला त्याच्या विरुद्ध बाजूसही असंच देणार आहे 2 टिपके आणि त्याच्यावरती 1 टिपका. आता खालच्या साईडलाही आपण तसंच देणार आहोत 3 टिपके. 1, 2 आणि हे 3. चला तर मग आपण ते चमच्याच्या साहाय्याने किंवा बोटाच्या साहाय्याने सुद्धा आपण थोडंसं शेप देऊन घेणार आहोत पानांसारखा. पहा तर अशा पद्धतीने, किंवा बोटाच्या साहाय्याने सुद्धा करता येतं अशा प्रकारे. मग आपण पेन्सिलच्या साहाय्याने त्याला पानाचा आकार देणार आहोत. पहा तर अशा पद्धतीने. हळुवारपणे द्यायचं आहे. मग ती पानं आपण परत एका प्रकारे जॉईंट करणार आहोत कलरच्या साहाय्याने अशा प्रकारे. पहा किती सुरेख आलेले आहेत आपले बेलपत्र. 3 पानं काढलेली आहेत. बेलपत्र पण आपण 3च काढलेली आहेत. आता आपण पिवळ्या रंगाने, मी रिकाम्या झालेल्या फेविकॉलची बॉटल यूज करत आहे. तर त्याच्यामध्ये मी पिवळा रंग भरलेला आहे आणि अशा प्रकारे एकसारखे गोल येतील आणि खूप सुरेख वाटेल, यामुळे मी ती बॉटल यूज केलेली आहे. चला तर आता आपली रांगोळी ही झटपट रांगोळी आहे, ही कंप्लीट झालेली आहे. अशा प्रकारे आपले पिवळे टिपके झाले की ही रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झाली. आपण मंदिरासमोर काढू शकतो, देवघरासमोर काढू शकतो आपण. आता आपण महाशिवरात्री दिवशी महादेवाची पूजा करताना त्याच्या पुढे ही रांगोळी टाकून पण मस्तपैकी पूजा करू शकतो. पहा तर आता आपली रांगोळी ही पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे.
व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील. अशाच प्रकारे खूप सुंदर असे आपल्याला डिझाईन पाहायला भेटणार आहे. चला तर मग आपली रांगोळी ही पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद मनापासून. थँक्यू.